मंडळी, ठाकरे नावाचं गारुड गेली अनेक दशकं या महाराष्ट्रावर राहिलंय। बाळासाहेबांच्या करिश्म्यावर इथल्या तरुणांनी पिढ्यानपिढ्या जीव ओवाळून टाकलाय। बाळासाहेबांनी सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला सत्तेच्या सर्वोच्च पदावर बसवलं। बाळासाहेबांचा झंझावात, ठाकरेंचा दरारा या महाराष्ट्रानं पाहिला। पण त्याच कुटुंबात बाळासाहेबांचा वारसा चालवण्यासाठी आधी राज ठाकरे आणि पुढे उद्धव ठाकरे मैदानात उतरले। राजकीय संघर्ष झाला, त्यानंतर दोघांचे मार्ग वेगळे झाले। 2 दशकं लोटली। 2 दशकात ठाकरेंच्या घरातली भाऊबंदकी महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिली। त्यांच्यातला टोकाचा संघर्ष महाराष्ट्रानं पाहिला। पण आता हे सगळं इतिहास जमा होण्याची शक्यता आहे, कारण 2 दशकांच्या नंतर हे 2 ठाकरे बंधू एकत्र येत आहेत। ठाकरेंच्या या भरत भेटीची महाराष्ट्रात प्रचंड उत्सुकता आहे आणि अनेक प्रश्नही। खरंच दोघांच्या एकत्र येण्यानं महाराष्ट्रातल्या ठाकरेंच्या आवाजाला पुन्हा ताकद मिळेल का? ठाकरेंचं एकत्र येणं त्यांची राजकीय अपरिहार्यता आहे की मराठी जनांची भावना? 2 ठाकरे बांधवांच्या एकीनं राजकीय परिणाम या महाराष्ट्रात काय साधले जातील, या सगळ्याचं राजकीय मंथन पुढच्या तासाभरात सगळ्या ज्येष्ठ पत्रकारांच्या सोबत आपल्याला करायचंय। पण बहुतेक माणसाच्या मनातले आहेत, कदाचित गुडीगुडीमध्ये हे विचारले जाणार नाहीत, पण आज याचं चिंतन मंथन जर व्हायचं असेल तर त्याच्यासाठी लागतील आपल्याला या दोघांचं, ठाकरेंचं सगळं राजकारण अनेक दशकं ज्यांनी पाहिलेलं आहे असे दिग्गज पत्रकार आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। आपल्या सोबत आता ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे सर जोडले गेलेले आहेत। चोरमारे सर, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये। आपल्या सोबत स्टुडिओमध्ये ज्येष्ठ पत्रकार राजेश कोचरेकर सर सुद्धा आहेत, तुमचंही स्वागत आहे। पुण्यनगरीचे राजकीय संपादक उदय तानपाटक सर सुद्धा आपल्या सोबत आहेत, सर स्वागत आहे तुमचं। ज्येष्ठ पत्रकार रोहित चंदावरकर सर आपल्या सोबत आहेत, सर तुमचंही स्वागत आहे। दैनिक लोकमत नागपूरचे संपादक श्रीमंत माने सर सुद्धा आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत, सर तुमचं सुद्धा स्वागत आहे। आता प्रश्न मला पहिला हात पडला की सुरुवात कुणापासून करावी, पण मी सुरुवात विजय चोरमारे सरांपासून करणार आहे। त्याचं कारण असं आहे की चोरमारे सर, ग्रामीण भागात ठाकरे हा जो ब्रँड होता त्या ब्रँडची आज अवस्था नेमकी काय आहे? हे दोघं जण उद्या एकत्र येतील की ते जे दृश्य स्वरूपातलं जे सगळ्या मराठी माणसांना बघायचंय ते त्याच्यानं राजकारणात काय साधलं जाईल असं तुम्हाला वाटतं? विलास, दोघं एकत्र येण्यामुळं सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो आता समोर जे आपल्या मुंबई महापालिकेची निवडणूक आहे। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं दोघांच्या एकत्र येण्याकडे बघितलं जात आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांच्या एकत्र येण्याचा काय परिणाम होईल याच्या संदर्भात अजूनही चर्चा झाली नाही। हा मुद्दा पहिल्यांदा तुम्ही उपस्थित करताय। खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे ब्रँड आहे का? ठाकरे ब्रँड आहे, कारण महाराष्ट्रात चांद्यापासून बांद्यापर्यंत आजच्या घडीला 2 नेते सगळ्यात जास्त माहिती आहेत, एक शरद पवार आणि दुसरे बाळासाहेब ठाकरे। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात या दोघांचा रीच आहे। पण संघटना बांधणीसाठी जे प्रयत्न करायला लागतात ते प्रयत्न उद्धव ठाकरे यांच्याकडे पक्षाची सूत्र आल्यानंतर तसे प्रयत्न झालेले नाहीत। राज ठाकरे यांच्याबद्दल तर बोलायलाच नको, कारण ते फक्त निवडणुकीच्या काळात सभा घेतात, अन्य काळात 1-2 असे पर्यटनासारखे दौरे काढतात, सभा घेतात। जे पक्षवाढीसाठी या दोघांच्याकडे वक्तृत्व आहे, या दोघांच्याकडे मोठ्या प्रमाणावर समर्थक आहेत, पण केवळ या एकाच गोष्टीवर राजकारण करता येत नाही। राजकारण करायचं असेल तर तुम्हाला संघटनात्मक बांधणी करावी लागते। खरं तर 90च्या दशकानंतर महाराष्ट्राच्या अगदी छोट्या छोट्या खेड्यात, जसं आपण म्हणतो की काँग्रेस पक्ष हा गावागावापर्यंत, गल्ली गल्लीपर्यंत पोहोचलेला पक्ष आहे, त्या पद्धतीनं काही अपवाद वगळला तर प्रत्येक गावात जवळपास ज्या गावातला मनुष्य मुंबईत नोकरीला आहे, मुंबईत पोटापाण्यासाठी आलाय, त्या गावात शिवसेनेच्या शाखेचा फलक आपल्याला 90च्या दशकानंतर दिसला। पण नंतरच्या काळात ही जी संघटनेत या कार्यकर्त्यांना ताकद देणं किंवा संघटनात्मक बांधणीसाठी प्रयत्न करणं, ते प्रयत्न शिवसेनेकडून नीट झाले नाहीत, मनसेकडून तर झालेले नाहीत। त्यामुळे मला वाटतं आधी आत्ताच त्यांच्या समोरचं आव्हान हे मुंबई महापालिकेचं आहे, मुंबई MMRD क्षेत्रातल्या महापालिकांचं आहे। त्या दृष्टीने विचार करावा लागेल महाराष्ट्राच्या दृष्टीनं, कारण आता आपण महाविकास आघाडीचा विचार केला तर महाविकास आघाडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार हे 2 पक्ष आहेत जे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर त्यांचा पाया मजबूत आहे। तर आघाडीच्या आणि युतीच्या राजकारणात जिथं जो मित्रपक्ष ताकदवान असतो त्याच्यासाठी काही त्याग करावा लागतो, तेही कारण असू शकेल। पण आता मला वाटतं आताचा फोकस हा मुंबई महापालिकेवर आहे, एवढं निश्चित। मुंबई महानगरपालिकेवर असं तुमचं म्हणणं आहे। रोहित चंदावरकर सर, मला तुम्हाला विचारायचं आहे,
आता मराठी माणूस ज्या पद्धतीनं या सगळ्याला हाईप करतोय, माध्यमांमध्ये सुद्धा आहे, ती नाकारता येणार नाहीये. मराठी माणसानं डोक्यावर घेतली ही भरत भेट, याला ही ओव्हर हाईप म्हणायचं की खरंच हा मराठी माणसांसाठी, महाराष्ट्रासाठी, इथल्या राजकारणासाठी एखादा ऐतिहासिक क्षण आहे? विलासजी, तुमच्या बडे मुद्दे लोकप्रिय कार्यक्रमात या प्लॅटफॉर्मवर तुम्ही अगदी औचित्यपूर्ण वेळी ही चर्चा आज ठेवली हे मला पहिल्यांदा सांगायचं. याचं कारण गेल्या 3-4 दिवसापासून केवळ महाराष्ट्रात नव्हे तर देशात या गोष्टीची चर्चा सुरू आहे आणि गेले काही दिवस तर राष्ट्रीय चॅनल्सवर सुद्धा मी स्वतः सुद्धा सहभागी झालो. काही दिल्लीच्या राष्ट्रीय चॅनल्सवर या विषयावर बोलायला. म्हणजे त्याच्याबद्दल किती उत्सुकता आहे या दृष्टीने मी हे सांगतोय की दिल्लीच्या राजकीय वर्तुळांमध्ये सुद्धा या सगळ्या भेटीची किंवा या सगळ्या प्रकारचा जो इव्हेंट उद्या होणार आहे त्याची चर्चा जोरात आहे. आता तुमच्या प्रश्नाकडे येतो, ते असं आहे की हे बघा, हा एक ऑप्टिक्सचा भाग आहे, हे क्लिअर आहे. तुमचा एक पॉइंट पहिला तुम्ही जो उपस्थित केला होता की राजकीय अपरिहार्यता आहे का दोघांची, तर मला स्पष्ट दिसतंय आणि या पॅनल मधले सगळे आपले मान्यवर पत्रकार त्याच्यावर एकमत त्यांचं असेल की या दोन्ही ठाकरे बंधूंची सध्या राजकीय अपरिहार्यता आहेच. आणि विधानसभेचे जे अलीकडे 6 महिन्यापूर्वी 7 महिन्यापूर्वी जे निकाल आले त्याच्यावरून आपल्याला सगळ्यांना माहितीये की दोन्ही भावांना आता कुठेतरी करो या मरो असं जे म्हटलं जातं किंवा इंग्लिशमध्ये डू ऑर डाय आपण म्हणतो, त्या प्रकारची राजकीय परिस्थिती आहे. आणि तशा परिस्थितीतच ज्यामध्ये त्यांचा जीव आहे असं म्हटलं जातं किंवा ज्यामध्ये त्यांचे सगळं बळ आहे, बलस्थान आहे म्हटलं जातं, त्या मुंबई महापालिकेची निवडणूक 4 महिन्यावर येऊन ठेपली आहे. राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत मुंबईच नव्हे तर मुंबई, ठाणे, नवी मुंबई असा सगळा जो MMR रिजन आहे त्याच्यातली निवडणूक आहे. त्या दृष्टीने या उद्याच्या इव्हेंटकडे बघायला पाहिजे. आता पुढचा पॉइंट मी एक सांगू इच्छितो, तो थोडासा अंदाज आहे, त्याच्यावर सुद्धा इथे काहींचं एकमत होईल, काहींचा कदाचित वेगळा विचार असेल की हा उद्याचा इव्हेंट आहे, त्याच्यावर नाही कोणाचा झेंडा, फक्त एकच अजेंडा अशा टाईपचं काहीतरी एक स्लोगन तिथे देण्यात येतं आहे असं मला कळलं. ते उद्या दिसेलच आपल्याला. याचा अर्थ राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून, राजकीय पक्षाचे जे रंग आहेत म्हणजे झेंडा आहे तो बाजूला ठेवून दोन्ही भाऊ एकत्र येत आहेत. याचा एक अर्थ असा होतो की मराठीच्या मुद्द्यावर तुम्ही सगळ्यांनी एकत्र यावं असं जे सगळ्यांना ते सांगतायत ते स्वतःही आपण करून दाखवतोय असा एक मेसेज त्यांना द्यायचा आहे. म्हणजे हा ऑप्टिक्सचा भाग आहे. आणि मला बऱ्यापैकी शंका आहे आणि तसं मी लिहिलंही आहे फ्री प्रेस जर्नल मध्ये इतर ठिकाणी की ह्याचा अर्थ पुढे त्यांची राजकीय युती होईल असं नाही. मला शंका आहे की त्याच्यात दे विल नॉट पॉलिटिकली कम टुगेदर अशा अर्थाचा लेख मी काल लिहिलेला आहे. हे एक मनोमिलन आहे, हा एक ऑप्टिक्सचा भाग आहे, हे एक सेलिब्रेशन आहे, त्याच्यात झेंडा वगैरे नाहीये हे लक्षात घेतलं पाहिजे. कारण तशाही अपरिहार्यता दोघांच्या आहेत. शेवटचा पॉइंट या नॅरेशन मधला की लक्षात घ्या की आपल्या भारतामध्ये एक इमोशनल भावनिक राजकारण हे प्रचंड मोठ्या प्रमाणावर सगळ्याच राज्यांमध्ये चालतं. महाराष्ट्रात ते खूप जास्त चालतं. महाराष्ट्र ही बॉलिवूडची मायभूमी आहे, इथे बॉलिवूड आहे. तुम्ही लक्षात घ्या की हा एक सलीम जावेदच्या चित्रपटाचा टाईप ड्रामा आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही दीवार बघा किंवा कुठला चित्रपट बघा की 2 बिछडे हुए भाई ज्याला म्हणतात त्यांच्यामध्ये वादविवाद, त्यांच्यामध्ये संघर्ष, आणि मग नाट्यपूर्ण वेळ कधी येते तर कुठल्या तरी क्रायसिस सिच्युएशन मध्ये, कुठली तरी त्यांची आई क्रायसिस मध्ये, अशा सिच्युएशन मध्ये ते एकत्र येतात आणि तो एक प्रचंड मोठा ड्रामा किंवा क्लायमॅक्स बनतो. हे लक्षात घ्या की या भावनिक राजकारणाचा हा एक पीक अशा पद्धतीने नाट्यमय तऱ्हेने आपल्याला उद्या सकाळी बघायला मिळतोय. पण लास्ट लाईन मी बोलतो की याचा अर्थ मनसे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांची राजकीय युती होणार किंवा ते निवडणुकीत एकत्र उतरणार असं नाही. हा डिस्क्लेमर आपण लक्षात घेतला पाहिजे विलाजी. नक्की. आणि आता ते जे नेपथ्य सगळं सुरू आहे त्याची पाहणी करण्यासाठी प्रेक्षकांना सांगतो की आदित्य ठाकरे आणि मनसेच्या नेत्यांनी एकत्रितरित्या ते पाहिलेलं आहे. आपल्या काही वेळापूर्वी दृश्य आपण ते दाखवले, परत दाखवतोय आपण. आदित्य ठाकरे स्वतः पोहोचलेले. म्हणजे मनोमिलन हे एक प्रकारचं आहे, हे एका गोष्टीतून ते दाखवलं जातंय. हे माने सरांना मला विचारायचं आहे, आता जो मुद्दा रोहित सरांनी सांगितला की राजकीय अपरिहार्यता आहे, बट जर राजकीय अपरिहार्यता असेल तर या महाराष्ट्रात ही वाक्य ऐकताना आपण ऐकलं ना सर की ब्रह्मदेव जरी आला तरी ह्या दोघांना एकत्र आणू शकत नाही. मग राजकारणाने ह्या दोघांना एकत्र आणलं का? आणि आणलं असेल तर या दोघांचं राजकारण एकत्र येण्यानंच वाचू शकतं का? एक प्रश्न. आणि दुसरा, यांचं राजकारण वाचेल की मराठी सुद्धा वाचेल? एक तर राजकीय अपरिहार्यता आहे का ह्या प्रश्नाचं उत्तर आता विजय चोरमारे आणि रोहित चंदावरकरांनी जे दिलं तेच आहे की नक्की आहे.
बाजूला ठेवण्याचा किंवा राजकारण विरहित आपली एकी आहेत असं दाखवण्याचा प्रयत्न होतोय, हा भाग वेगळा आहे. परंतु याच्यामध्ये जे सुरुवातीला तुम्ही सांगितलं की बाळासाहेबांचा करिश्मा आणि या दोन भाऊ एकत्र येण्याच्या मधला फरक काय आहे, तो मला असं वाटतं की तो जो बाळासाहेबांचा जो करिश्मा होता, तो करिश्मा आणि आत्ताची स्थिती याच्यामध्ये बेसिक डिफरन्स असा आहे की आता जे तुम्ही दाखवलं की आदित्य ठाकरे ती पाहणी करतायत, दोन्ही बंधूंचे मुलं जे आहेत ती राजकारणात एंट्री आहे त्यांची, आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंच्या रूपाने. आणि बाळासाहेबांचं राजकारण आणि या दोघांच्या राजकारणामधला बेसिक डिफरन्स हाच आहे की एक आरोपाची एक खिडकी अशा पद्धतीची उघडून ठेवली आहे की हे घराणेशाहीवरती जाऊ शकतं, जे बाळासाहेब आयुष्यभर काँग्रेसच्या आणि अन्य पक्षांच्या घराणेशाहीवरती टीका करत आले, तर तो घराणेशाहीचा मुद्दा आता ठाकरेंना पण लागू होऊ शकतो. हा याच्यातला एक बेसिक डिफरन्स आहे. तळागाळातल्या सामान्य माणसाला म्हणजे जाती धर्म वगैरे सोडून आणि विशेषतः छोट्या जातींमध्ये, विशेषतः गरीब शेतकऱ्यांमध्ये, इव्हन मराठा समाजाला म्हणजे मराठा केंद्रित अशा पद्धतीचं राजकारण करताना सुद्धा संस्थानिक मराठा नव्हे तर गरीब मराठ्यांचं काळजी करणारी शिवसेना, असं ते चित्र राज्यभर होतं, विशेषतः ग्रामीण भागामध्ये. त्याच्यात आणि आत्ताचा मधला जो डिफरन्स आहे तो हा घराणेशाहीचा एक मुद्दा आहे. आणि दुसरा मुद्दा आत्ता जो तुम्ही हाईप केला जातोय, जरा अति चर्चा होते, असा जो उल्लेख केलाय, मला एक कळेना की भाजप किंवा एकनाथ शिंदे आणि नारायण राणे जे शिवसेनेतूनच बाहेर पडलेले दोन नेते आहेत ते दोघे आणि भाजप हे एवढे रिॲक्टिव्ह काय आहे, एवढी प्रतिक्रिया का देत आहे? मग त्यांना जर हाईप म्हणजे हाईप जर होतोय असं जर वाटतंय आहे सगळ्यांनाच, तर ते दोघे काय या पद्धतीचे म्हणजे प्रतिक्रिया का देत आहेत, हा याच्यातला म्हणजे न कळणारा मुद्दा आहे. मला वाटतं गेली अनेक वर्ष भाजपचं राजकारण जवळून पाहिलेल्या उदय तानपाटक सरांना कदाचित याचं उत्तर माहीत असणार. सर, भाजप मधली अस्वस्थता आहे की भाजपला काही फरक पडत नाही, तुम्हाला असं वाटतं? या दोघांच्या एकत्र येण्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात काही पर्याय उपलब्ध होऊ शकतो, काहीतरी वेगळं घडू शकतं, एक वेगळा नेरेटिव्ह सेट होऊ शकतो, असं काय वाटतं? एवढं रिएक्टिव्ह का वाटतं तुम्हाला भाजप? तुम्ही अनेक वर्ष बघितलंय भाजपला. सर म्यूट आहे, म्यूट. उदय सर म्यूट काढा प्लीज. काही तांत्रिक कारणामुळे त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही. मी येतो सर तुमच्याकडे. राजेशजी, शिवसेना असेल किंवा भाजप असेल, इतकं रिॲक्टिव्ह काय आहे सरांचं म्हणणं आहे? काय भीती आहे, अस्वस्थता आहे, काय कारण आहे? नाही, मला असं वाटत नाही की इतके ते काही व्यक्त होत आहेत किंवा काय वगैरे. याचं कारण असं आहे की आत्ता आपण जे म्हणतोय हाईप होतोय, तर तो माध्यमांमध्ये होतोय. काही दूरचित्रवाणी वाहिन्यांमध्ये होतोय, मराठी आणि हिंदीला एवढ्यासाठीच की उत्तर भारतीयांच्या विरोधातलं किंवा बिहारींच्या विरोधातलं जे राज ठाकरेंचं आंदोलन होतं, तर तो जो अजेंडा आहे राज ठाकरेंना विलन ठरवण्याचा, तो राष्ट्रीय वाहिन्यांवर चालू आहे. आणि मराठी टिकवण्यासाठीचा, मुंबईतलं मराठी पण राहावं यासाठीचा जो काही अजेंडा किंवा कार्यक्रम आहे तो मराठी वाहिन्यांवर दिसतोय. आणि वाहिन्यांवर दिसतंय साहजिकच. आज आपण सगळे लोक प्रवास करतोय. मी फक्त एक छोटंसं म्हणतो, वाहिन्यांचं सोडून द्या, नारायण राणेंसारख्या केंद्रीय मंत्र्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली. आज तर रामदास कदम सगळ्या चॅनलला मुलाखती देत सुटलेले आहेत आणि सातत्यानं सांगतायत, राज ठाकरे मी तुम्हाला समजून सांगतो, तुम्ही नादाला लागू नका. हे या रिॲक्शन बद्दल कदाचित माने सर बोलत असावेत. सर, मी बरोबर बोललो? नाही, माने सर बोलतायत ते बरोबर आहे. आता तुम्ही दोन लोकांची नावं घेतली, ते दोन लोक कोण आहेत ते तुम्ही आधी समजून घ्या. नारायण राणे, की ज्यांचं मुख्यमंत्रीपद हेच राज ठाकरेंच्या मदतीमुळे बनलं होतं किंवा निर्माण झालं होतं. साहजिकच त्यांना राज ठाकरेंवरचा त्यांचा दोस्ताना हा खूप वेगळ्या पातळीवरचा आहे. दुसरे आहेत, तुम्ही नाव घेतलं रामदास कदम. आता रामदास कदमांचा एक मुलगा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अध्यक्ष आहे आणि दुसरा राज्यमंत्री आहे. त्यामुळे ते तसे सेट आहेत. आता ते सेट असताना त्यांना स्वतःलाही स्वतःची उपयुक्तता दाखवायची आहे, शिंदेंबरोबर असलेला वडिलकीचा धाकही त्यांना दाखवायचा आहे. आणि आपण या सगळ्या सिस्टीममध्ये आहोत यासाठी त्यांची अधिकारवाणी तर आहे. 40 वर्ष 45 वर्ष ते या सगळ्या विषयामध्ये
आहेत, त्यामुळे ते बोलणं हे काही ओघाने आलं. आता जी होर्डिंगबाजी झालेली आहे किंवा जे सोशल मीडियावर सगळं सुरू आहे त्यातून एक वातावरण निर्मिती तयार करण्यात आलेली आहे आणि इव्हेंट कसा करायचा हे ठाकरेंकडून शिकायचं. बरं, शाखेच्या बाहेरचा करिश्मा फलक आहे असेल, तो किक संपलाय की बाळासाहेबांसोबत जो करिश्मा होता तो करिश्मा आता राहिलाय की नाही? तुमचं बघा काय मत नाही बघा, तो बाळासाहेबांचा करिश्मा नसेल पण ठाकरेंचा ब्रँड अजून टिकून आहे. आहे म्हणताय तुम्ही टिकून? आहेच बरं. आहे, ते मान्य करावंच लागेल. हा. आणि अहो जर तो जर ब्रँड टिकून नसता तर एकनाथ शिंदेंनी जय गुजरात का म्हटलं असतं आज? म्हणजे मला कळलं नाही याचं. आज एकनाथ शिंदेंनी अमित शहाच्या समोर जय गुजरात म्हटलं. ज्या पद्धतीचा हाईप सुरू आहे या संपूर्ण हाईप मध्ये कुठेतरी आपलाही प्रेझेन्स आणि से देणं गरजेचं वाटलं ना राज्याच्या Divert करण्यासाठी उपमुख्यमंत्री. केलं असं आता हे सुज्ञ असं सांगणे न लागे, म्हणजे ठाकरे ब्रँड आहे हे तर एस्टॅब्लिश झालं ना. बर, आज ज्या वेळेला राज ठाकरेंकडे काहीच नसताना ज्या पद्धतीत बघा, त्यांचा एकतरी आमदार आहे का? नाहीये. एकतरी खासदार आहे का? नाहीये. एकतरी नगरसेवक आहे का? नाहीये. पण राज ठाकरेंच्या आंदोलनामुळे हिंदी सक्तीचा मुद्दा शेवटी दोन्ही जी आर रद्द करावे लागले ना सरकारला. बरोबर. मला हा मुद्दा विचारायचा आहे खरं तर. चोरमारे सरांना मी विचारतो, सर, ज्या पक्षाचा एक खासदार नाही, एक आमदार नाही, मुंबईत एक नगरसेवक सुद्धा नाहीये आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे जेमतेम 20 आमदार आहेत, 203 इतकं बलाढ्य बहुमत असलेल्या सत्ताधाऱ्यांना खरं तर हे दोघं नमवू शकतात, हा मेसेज याच्यातून गेलाय. ही काय अस्वस्थतेचं कारण काय वाटतं तुम्हाला? यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 225 पेक्षा अधिक आमदारांचं संख्याबळ आहे. आपल्याला माहिती आहे सुरुवातीपासून विधानसभेत त्या भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी यांचं एक प्रचंड बहुमत देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे आणि आपण या बहुमताच्या बळावर काहीही निर्णय घेऊ शकतो असा एक अहंकार स्वाभाविकपणे त्यांच्यात सुरुवातीपासून आपल्याला गेल्या वर्षभरात दिसून येतोय. पण एन.डी. पाटील एक नेहमी म्हणायचे, त्यांचा एक किंवा 2 आमदार विधिमंडळात असायचे, त्यावेळी ते म्हणायचे की तुमचं विधिमंडळात कितीही मोठं बहुमत असू द्या, विधिमंडळातल्या बहुमतापेक्षा आमचं रस्त्यावरचं बहुमत अधिक मोठं आहे हे लक्षात घ्या. आणि या मराठीच्या मुद्द्यावरनं म्हणजे ज्या पद्धतीनं म्हणजे आपल्या महायुतीतल्या दोन्ही पक्षांचा विरोध असताना सुद्धा देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीनं हा हिंदी सक्तीचा मुद्दा रेटून नेत होते, त्याच्या विरोधात जे जनमत तयार व्हायला लागलं म्हणजे त्याचं मूळ सगळं श्रेय मराठी अभ्यास केंद्र आणि त्याचे प्रमुख दीपक पवारांना आहे. त्यांनी नंतर राजकीय संघटन केलं, सगळे पक्ष त्यात उतरले. राज ठाकरे सुरुवातीपासून होते, उद्धव ठाकरे उतरले, काँग्रेस राष्ट्रवादी उतरले आणि त्यानंतर एक मोठा दबाव निर्माण झाला. त्या दबावानंतर स्वाभाविकपणे हे सगळं मागं घ्यावं लागलं. त्यामुळे एक गोष्ट पुन्हा एकदा सिद्ध झाली की तुमचं विधिमंडळातल्या किंवा संसदीय बहुमताच्या आधारावर तुम्ही कुठलीही गोष्ट करू शकत नाही. तुम्हाला लोकभावनेचा विचार करावा लागेल. ती तुम्हाला एकदा मत दिलं म्हणजे तो 5 वर्षे तुमच्या बरोबर मतदार बांधील राहील या भ्रमात राहू नका. हे आपण आताच बघितलेलं नाही. केंद्रात ज्यावेळी केंद्र सरकारनं कृषी कायदे आणले त्या कृषी कायद्यांच्या वेळी सुद्धा बघितलेलं आहे की रस्त्यावरच्या बहुमतानं या संसदीय बहुमताला नमवलेलं आहे आणि इथं पुन्हा त्याची पुनरावृत्ती झाली आहे. मला वाटतं राज्यकर्त्यांनी ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. नक्कीच. उदय पाठक सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. उदय सर, गेली अनेक दशकं तुम्ही राजकारण पाहताय, भाजपचं असेल या सगळ्यांचं. तुम्हाला काय वाटतं या दोघांच्या एकत्रित येण्याचा मराठी पोलरायझेशनसाठी उपयोग होऊ शकतो? पोलरायझेशन होऊ शकतं का? एक मुद्दा. आणि जर ते झालं तर त्याचा राजकीय तोटा कुणाला होऊ शकेल? आणि ती धास्ती आहे का सत्ताधाऱ्यांना? नाही, असं आहे, मगाशी रोहित चंदळकरांनी जे मुद्दे मांडले त्यातल्या बऱ्याच मुद्द्यांशी मी सहमत आहे. काय झालंय की आपल्या एकदम मराठी माणूस हा मतदानाकरता एकत्र येतो याच्यावर काही माझा विश्वास नाही अजूनही. म्हणजे एकाच पक्षाला मतदान करेल याच्यावर माझा विश्वास नाही. मराठी माणूस मराठी म्हणून मतदान करत नाही. तसं जर असतं तर बाळासाहेबांच्या शिवसेनेला 85 नंतर जो 95 उजाड नसते सत्ता येण्याकरता, ती पण फ्रॅक्चर बहुमत म्हणजे युती सरकार आलं त्यांचं. एक हाती सत्ता आली नव्हती शिवसेनेला कधीच आणि तीही एक टर्म जेमतेम राहिली, नंतर गेली ती. त्याची कारणं काही असू नयेत, परंतु मराठी माणसांनी एक गठ्ठ मराठी म्हणून मतं ही बाळासाहेब असताना दिली नव्हती, तर आताही ते देतील असं वाटत नाही. हा एक मुद्दा. बरं. दुसरी गोष्ट की हे दोघं भाऊ एकत्र आले, हे स्टेजवर आलेले आहेत. तुम्ही मगाशी कोणतरी शब्द वापरा, नेपथ्य हे नाटकाचं असतं, लक्षात ठेवा.
त्यामुळे नेपथ्य पाहून तुम्ही त्याचं पुढचं काय असेल हे तुम्ही लक्षात घ्या. आणि म्हणजे ह्या निवडणुकीपर्यंत हा सगळा टेम्पो सरांनी एक मुद्दा मांडला होता की रोहित सर असं म्हणाले होते की क्लायमॅक्स आणलेला आहे ते. आदित्य ठाकरे बोलतायत, पटकन त्यांची रिॲक्शन काय आहे ती बघूया, कारण ते आता भेट देऊन आले तिथं. ते अमित शहाजी यांच्या नॉमिनेशनची रॅली होती, सभा होती, तिथे बोलले होते. आम्ही नेहमीच हे म्हणत असतो की ज्या ज्या तुम्ही राज्यात जाता त्या त्या राज्याचा मान सन्मान, त्या त्या राज्याचे भूमिपुत्रांचा मान सन्मान, तिकडच्या भाषेचा मान सन्मान हा राखलाच गेला पाहिजे. आणि म्हणून माझे आजोबा वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी देखील सांगितलं होतं की जय हिंद. आणि मग ज्या राज्यात तुम्ही जाता ते राज्य. पण आपण म्हणतो ना की नकल करायला पण अक्कल लागते. त्यांनी पक्षाचं नाव चोरलं, चिन्ह चोरलं, सगळं काही चोरण्याचा प्रयत्न केला, पण नकल करायला जी अक्कल लागते तीच नसल्यामुळे इथे महाराष्ट्रामध्येच, पुण्यामध्येच जय गुजरात बोलले. मिंदेंनी किती झुकायचं ह्याला काही अंत नाहीये, लिमिट नाहीये, आज दिसलेलं आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीनं उद्याचा दिवस गुन्हे दाखल केले. हिंमत असेल तर पकडून दाखवा आता, आणि पुन्हा पुन्हा तो आम्ही जी आर जाळून दाखवू. जर महाराष्ट्र विरोधी कारवाई हे सरकार करत असेल आणि जे भाजप आहेत, महाराष्ट्र द्वेष्टी भाजप आहेत, जर आमच्या अंगावर आले तर पुन्हा पुन्हा आम्ही असं करतो. महाराष्ट्राच्या दृष्टीनं उद्याचा दिवस अधिक महत्त्वाचा आहे आणि त्याच अनुषंगानं दोन्ही बंधूंनी फक्त उद्याच्या दिवशी एकत्र नाही तर कायम एकत्रित राहावं अशा पद्धतीच्या कार्यकर्त्यांच्या दोन्ही पक्षांच्या भावना आहेत. नेत्यांच्या नेमक्या काय भावना आहेत? आम्ही नेहमीच हे सांगितलेलं आहे की महाराष्ट्राच्या जे मनात आहे तसंच घडत जाणार. एकटं आणि एकता ह्याच्यात जो फरक आहे ते आता दिसलेला आहे. आणि म्हणून महाराष्ट्राला जर पुढे न्यायचं असेल तर ही जी भावना आहे ही अशीच वाढत जाणार. भरपूर काळानंतर दोन्ही नेते एका मंचावरती म्हणजे उद्या मेळाव्या आधीच नेते एकत्र दिसून येत आहेत. ह्या क्षणी काय भावना आहेत? अरे म्हणजे आम्हाला एकत्र येऊन स्टेजचं तर बनवायला लागेल ना. एकत्र काय उदय तानपाठक सर, मुद्दा तो होता की हा सिनेमा समजा आता क्लायमॅक्सला आलाय आणि तो ब्लॉकबस्टर जर झाला, आपण असं समजूया झाला, तर त्याचा तोटा कुणाला होईल वाटतं तुम्हाला? नाही, सिनेमाबद्दल सिनेमाचंच उदाहरण घेतलं म्हणून सांगतो. हा, सिनेमा ब्लॉकबस्टर होणार का नाही हे आधी सांगता येत नाही. तो कधी लागतो, तो कुठल्या थिएटरला लागतो, त्याचं बुकिंग कसं होतं, या सगळ्या गोष्टी गृहीत धरल्या जातात. सध्या हा तरी सिनेमा, त्या- हा जर सिनेमा आहे असं आपण धरलं, वरळीतल्या डोमचं हाऊसफुल बुकिंग आहे असं कळतंय. नाही बरोबर आहे, डोममध्ये आहे खरं आहे, पण त्या डोमवर 2 जण असतील का आणखीन कोणी असतील नाही बघायला लागतील ना त्याच्यामध्ये. बर, आणि त्यामुळे कुठलाही सिनेमा हा कधी लागतो त्याचे टायमिंग महत्त्वाचं असतं. हे टायमिंग जे आहे, हे आत्ताचं टायमिंग हे निवडणुकीच्या आधीचं आहे, खरं आहे, निवडणूक तोंडावर आहे, बरोबर आहे. हा, पण त्यामुळे ते दोघं एकत्र निवडणुकीत येतीलच. हे बघा, आता सुद्धा आदित्य ठाकरेची रिॲक्शन आपण ऐकली. ते काय म्हणाले, महाराष्ट्राच्या मनात होईल असेल तसं होईल. हे म्हणाले की आम्ही नक्की एकत्र येऊ, निवडणुका एकत्र लढवू, असं कोणी कदाचित ते म्हणत असतील एकदा निवडणुका जाहीर तर होऊ दे, जाहीर झाल्यावर येऊ, नाहीतर हे पुढे ढकलतील निवडणुका, आताच एकत्र येऊन. टायमिंग महत्वाचं आहे ना कदाचित. आतापासून असं कसं चाललं? हो, टायमिंग महत्वाचं आहे, बरोबर आहे ना. पण त्यांनी आता सांगायला होतं की हो आम्ही निवडणुका लढणार की नाही लढणार, बरोबर की काय होणार पुढे. मला अजूनही वाटतं, रोहित चंद्रकर सांगितलं बरोबर आहे, मला अजूनही वाटतं की हे एकत्र निवडणुकीमध्ये येतील याची आत्ता कोणी सांगू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट की हा सिनेमाच म्हटलं तर ह्याचा निर्माता कोण आहे हे बघावं लागेल, डायरेक्टर कोण आहे हे बघायला लागेल, त्याला म्युझिक कोण आहे हे बघायला लागेल, महाराष्ट्राची जनता आहे, फायनान्सर कोण आहे सगळं बघायला लागेल तुम्हाला. महाराष्ट्राची जनता डायरेक्टर असं म्हणतात. जनता वगैरे काही डायरेक्टर नसते. हा, नाही, डायरेक्टर हा एकच असतो आणि त्याला दिग्दर्शक म्हणतात मराठीमध्ये. तो दिशा दाखवतो. तो दिशा कोण दाखवतोय, यांना कुठली दाखवतोय हे अजून ठरलेलं नाहीये. हे उघड व्हायचं आहे. हे जेव्हा उघड व्हायचं तेव्हा होईल. परंतु दोघं भाऊ हे उद्या एकत्र येतात. कोण असेल बरं, लक्षात घ्या, उद्या शरद पवार तिथे नसतील. कोण असेल बरं, तुमचा अनुभव काय सांगतोय? कुठे हे दिग्दर्शक, दिशा देणारा कोण? नाही मला नाही, दिग्दर्शक आता सध्या तरी असं आहे ना की दोघांनी रंगीत तालीम सुरू केलेली आहे. अजून दिग्दर्शक यायचं आहे. अजून त्याची पात्र नक्की ठरायची आहेत, कुठली आहे ती, कोणाला कुठली भूमिका द्यायची हे ठरायचं आहे. आता नुसतं जुळवाजुळव सुरू झालेली आहे. आणि उद्याच्या एक लक्षात घ्या, उद्याच्या या मेळाव्यामध्ये कोणताही झेंडा आणू नका, दांडा आणू नका, पक्ष आणू नका, हे सांगण्यात आलेलं आहे. ही पहिली गोष्ट. दुसरं म्हणजे मवियाचे कुठलेही नेते त्याला उपस्थित राहणार नाहीत. ना काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष येणार आहेत, ना शरद पवार येणार आहेत.
त्यामुळे ते म्हणतील दोघंच त्या भाऊ तिथे दोघांच्या पुढे असतील आपली काय स्टेजवर, डाळ शिजणार आहे असं ना, आता गेल्या तरी बरं दिसतंय. कदाचित तिथं आपल्याला फुटेजच मिळणार नाही कदा जे गमतीने हा, ते तर बोलतोय आहे मी. ना. हा पण रोहित तिथे सर, मुळात काय रोहित शिजतं सर, येतं ना माहित नाही ना, डाळ सोडून द्या. हा रोहित सर, एक मुद्दा, आता पटकथा हे सगळा सिनेमाचा उल्लेख झाला, महाराष्ट्राला हे सुद्धा जाणून घ्यायचं आहे की कहाणी जी आहे ना, ती कहाणी एकाच विषयाची किती वेळेस तुम्ही चालवणार हा पण मुद्दा आहे. म्हणजे मराठीचा मुद्दा मी थेट बोलतो. आता मराठीच्या मुद्द्यामध्ये ती धग राहिली आहे का आत्ता? खरं तर ह्या भावनिक मुद्द्यांवर राजकारण करण्याची आजचा काळ आहे का? आणि मराठीचा मुद्दा ह्या दोन्ही भावांना एकत्र येण्यासाठी ठीक आहे, राजकारण करण्यासाठी उपयोगाचा ठरू शकेल का? अतिशय चांगले पॉइंट्स आहेत. हे बघा, आधी पण मी एक लेख या विषयावर लिहिला होता. त्याचा माझा आर्ग्युमेंट असा आहे की महाराष्ट्रामध्ये आता याच्यावर मतभेद होतील, मी जे बोलणार आहे त्याच्यावर, आणि मतभेद चांगले असतात. मंथनच आहे सर हे. हा, तर माझं स्पष्ट मत आहे की तामिळनाडू किंवा कर्नाटक या राज्यांमध्ये ज्या प्रकारे कन्नड किंवा तमिळ या भाषांबद्दल आग्रही भूमिका आणि अग्रेसिव्ह ज्याला आपण म्हणतो आक्रमक भूमिका तिथले राजकीय नेते घेतात आणि जनताही त्याच्यामध्ये सहभागी होते, तशी भूमिका मराठीच्या मुद्द्यावर महाराष्ट्रात कोणी घेऊ शकत नाही किंवा फारशी ती टिकत नाही. हे मी अशासाठी म्हणतोय आणि त्याचा दाखला मी पटकन तुम्हाला देतो, वेळ कमी आपल्याकडे असेल म्हणून, की खुद्द बाळासाहेब ठाकरे ज्यांनी 66 साली शिवसेना स्थापन केली, त्यांना 88 साल 89 साल येईपर्यंत असं लक्षात आलं की नुसत्या मराठीच्या मुद्द्यावर आपण विधानसभेत मेजॉरिटी मिळवू शकणार नाही. आणि प्रमोद महाजन बरोबर यांच्या बरोबरच्या त्यांच्या मीटिंग्स वगैरे मध्ये शेवटी असं ठरलं की राम मंदिराचा वगैरे मुद्दा, रथयात्रा वगैरे सगळं त्या काळी होतं. तर त्या अनुषंगाने बाळासाहेबांनी हिंदुत्व हा मार्ग स्वीकारला आणि मराठीचा मुद्दा थोडा बाजूला ठेवला. म्हणजे आपोआपच तो बाजूला गेला, कारण तुम्ही एकदा एकच गोष्ट तुम्ही करू शकता. हिंदुत्व जर घेतलं तर मराठी पण आपण चालवणार आणि हिंदुत्व पण चालवणार, हे नाही होऊ शकत. तर बाळासाहेबांनी हिंदुत्व प्रिफर केलं. हाच प्रकार पुढे उद्धव ठाकरे यांनी सुद्धा आणि राज ठाकरे यांनी सुद्धा, राज ठाकरे यांची मनसे ही 2006 मध्ये स्थापन झाली, पण 2012, 13, 14 पासून बघा तुम्ही, ते सुद्धा हिंदुत्व अशा मुद्द्यावर, आता ते हनुमान चालिसा आणि मशिदीवरचे भोंगे वगैरे याच्यावर आले ना शेवटी. त्यामुळे पॉइंट असा आहे की मुंबई महानगर एरिया जी आहे, MMR जी आहे, त्याच्यामध्ये ठाणे, नवी मुंबई, उल्हासनगर, कल्याण वगैरे सगळा भाग, मीरा भाईंदर पर्यंतचा भाग जो आहे, इथे उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे या तिघांचं राजकारण जे आहे, जे ओरिजिनल शिवसेना विचारांचे लोक आहेत म्हणून आपण त्यांची तिघांची नावं घेतोय, त्यांना हे लक्षात घेतलं पाहिजे आणि घेतलंय त्यांनी की हे डेमोग्राफिक पूर्ण अमराठी माणसांचं झालेलं आहे. डेमोग्राफिक याचा अर्थ लोकसंख्येची रचना ही गेल्या 30-40 वर्षात पूर्ण परप्रांतीयांची झालेली आहे. त्यामुळे हिंदुत्व या मुद्द्यावरच चालावं लागणार हे सगळ्यांना लक्षात आलंय आणि देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आणि इतरांनाही ते लक्षात आलंय, म्हणून तर ते हिंदीची सक्ती वगैरे या गोष्टी आणू शकले ना. जर महाराष्ट्रात मराठीचा मुद्दा आणि मराठीच्या बद्दलची प्रचंड जागरूकता आणि मराठीच्या मुद्द्यावर मतदान फिरतं आहे, अशी जर परिस्थिती असती आणि मराठी माणूस मराठी भाषा आणि संस्कृतीबद्दल जागरूक असता, तर भाजप सारख्या ग्रासरूट रिसर्च करणाऱ्या पक्षांनी अशी हिंदी सक्तीची योजनाच आणली नसती मुळात, कारण त्यांना बरोबर माहिती आहे की ग्रासरूटवर काय आहे. हा एक भाग झाला. दुसरा एक लास्ट पॉइंट सांगतो, तो असा आहे की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या सगळ्या फंक्शनिंगवर ओव्हरऑल सिने जगत असेल, जाहिरात जगत असेल, याचा सगळ्याचा इन्फ्लुएन्स आहे. आणि लक्षात घ्या, राज ठाकरे हे खूप मराठी चित्रपट कलाकार, हिंदी चित्रपट कलाकार या सगळ्यांशी खूप जवळून निगडीत आहेत. उद्धव ठाकरे हे सुद्धा कलाकार आहेत, एलिट पॉलिटिक्स, कलाकार आहेत एका अर्थाने. तर अनेकदा मी हे वेगवेगळ्या शोमध्ये मांडलंय. राज ठाकरे यांच्याशी मी खुद्द भेटलो असताना त्यांनी एकदा, अनेक वर्ष झाली त्याला, त्यांनी असं, मी त्यांना विचारलं की अहो तुम्ही पत्रकारांना फारसं भेटत नाही वगैरे किंवा तुमच्या कार्यकर्त्यांना सुद्धा फारसं भेटत नाही, तर ते म्हणाले हे बघा, मी आज एकदा भेटलो तर ठीक आहे, लोक उत्साहाने मला भेटतील, मग 4 दिवसांनी परत भेटलो तर लोक म्हणतील अरे हे काय नेहमीच भेटतात, आणि तिसऱ्यांदा भेटायचं म्हटलं तर लोक माझ्याकडे येणार सुद्धा नाही. हे जे खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. मला बाकीच्या 2 पाहुण्यांचं हे घेतो. एक नेता आज मला भेटले, हे जे थिंकिंग आहे ना, हे चित्रपट स्टार सारखं, एक फिल्म स्टार सारखं थिंकिंग आहे की मी जर खूप इझिली अवेलेबल झालो तर माझी किंमत कमी होईल, म्हणून मी स्वतःला राखून ठेवणे आणि यामुळे कार्यकर्ते दुरावले जाणे, बाकीच्या गोष्टी होणे, ज्या गोष्टी होत गेल्या, त्याच्यामुळे आज दोन्ही भावांना हे ऑप्टिक्स मांडावं लागतंय चित्रपटसृष्टीप्रमाणेच, की बघा आम्ही एकत्र येतोय, बघा आम्ही हे सगळं करतोय. त्यामुळे मी पटकन सगळ्यांची कमेंट घेतो, कारण उदय सर तुमची कमेंट पटकन याच मुद्द्यावर. नाही, असं आहे
असं आहे की मराठी माणूस हा मतदानाकरता एकत्र येत नाही, हे आतापर्यंत वारंवार सिद्ध झालेलं आहे. मराठी माणूस पक्षापक्षातून विभागलेला आहे. पण यात whereas मराठी माणसाने समोरची बाजू मुंबईमध्ये असते, शिवसेनेला अमराठी सत्ता मतं जी दिली आहेत- नसेल इतकी दशकं. नाही मराठी माणूस म्हणते बा, एक लक्षात घ्या, मराठी माणूस मुंबईपुरते राहिला ना ते, आणि सत्ता म्हणजे सत्ता दिली बरोबर आहे, पण त्यात सुद्धा भाजप पण सहभागी आहे त्याच्यामध्ये. एखादी सत्ता हे फार कमी वेळा होती शिवसेनेला, 85 ला होती, नंतर 90 नंतर तर भाजप बरोबर मागच्या वेळेस सर ते होते. होते. हा, त्यामध्ये एखादी सत्ता नव्हती. 2017ला होतेच ना ते. नाही, 2017 भाजपसोबत लढूनच आले. 2 जागांचा फरक होता. देवेंद्र फडणवीसांमुळे ती सत्ता आली. नाही भाजप होतं, बरोबर आहे. हा त्यामुळे तुम्ही तसं म्हणू मागचा नका. शिवसेनेचा त्यामुळे महापौर मराठी उदयजी माणूस हा मराठी देवेंद्र माणूस फडणवीसांमुळे म्हणून बसला होता. तो कोणामुळे बसवले बरोबर आहे, पण शेवटी आता हे बघा बऱ्याच गोष्टी दिग्दर्शक कोण आहे त्याचे तुम्ही समजून घ्या. आता सतत सिनेमा चाललेला आहे. हा पण एक नेता आज मला भेटले, ते असं म्हणाले की कार्यकर्त्याच्या परफ्यूमचा नेत्याला वास येण्यापेक्षा त्याच्या घामाचा जर वास आला तर तो नेता खूप मोठा होतो. घामाचा वास येणारे कार्यकर्ते ह्या दोन्ही ठाकरे बंधूंपासून दूर गेलेत का? थेट सवाल आहे. विजय चोरमारे सर तुम्ही आणि नंतर माने सर. नाही विलास, मला आधी रोहित चंदावरकर मुळात एक मिनिट, माझं असं म्हणणं आहे की नेत्याला घाम यायला कशाला पाहिजेत? कार्यकर्त्याला विजय सर प्लीज. तर मला रोहित चंदावरकर जो मुद्दा मांडला त्यांनी मराठी भाषेचा, तर पहिल्यांदा एक गोष्ट चांगली सकारात्मक मला दिसते, म्हणजे भाषेच्या, म्हणजे कुठल्या तरी सांस्कृतिक प्रश्न हा राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आलेला आहे. ही यावेळची सगळ्यात मोठी गोष्ट, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. अर्थात भाषेच्या प्रश्नावर हा मुंबई पुरता किंवा मेट्रो सिटीज पुरता हा महत्वाचा मुद्दा आहे. ग्रामीण भागात या मुद्द्याचा प्रभाव असेल की नाही ही गोष्ट मत आपण परिवर्तित बाजूला होण्याची ठेवू. ताकद आहे का ह्या मुद्द्यात? ते पोटेन्शियल दिसते का बघा, तुम्हाला? पुन्हा मत परिवर्तन होण्याची ताकद नाही, पण या दोन ठाकरे बंधूंना 20 वर्षानंतर एकत्र आणलं, ही गोष्ट लक्षात घ्यावी लागेल ना. आणि हे तर मान्य करावं लागेल. ते दोघं एकत्र आल्यानंतर मग ते 1 और 1 11 नाही, 1 अधिक 1 11 होऊ शकतं. 1 अधिक 1 2 असं नाही, 1 अधिक 1 11 होऊ शकतं, आणि हे आपल्याला दिसू शकतं. आणि पुन्हा लोकांची एकूण जी अल्पस्मरण शक्ती असते, निवडणूक कुठल्या मुद्द्यावर लढली जाते, तर त्या निवडणूक जाहीर होण्याच्या काही आठवडे आधी जो मुद्दा असेल त्या मुद्द्यावर निवडणूक होत असते. त्यामुळे त्यावेळी काय परिस्थिती असेल त्यावेळी ते ठरेल. आत्ताचा मुद्दा मराठीच्या प्रश्नावर मतं मिळणार नाहीत, पण मराठीच्या प्रश्नावर 2 ठाकरे एकत्र आले आहेत. मराठीच्या प्रश्नावर सगळे डावे पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेसह दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले. ही गोष्ट आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. एक सांस्कृतिक मुद्दा महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आलाय, त्याचं महत्व कमी करून चालणार नाही असं मला वाटतं. अगदी सर. श्रीमंत माने सर, मला तुम्हाला विचारायचं, नंतर मी तुमच्याकडे येतो. राजेश सर. माने सर, साधारणपणे आपण बघितलं गेल्या काही दिवसामध्ये जी राजकीय उलथापालथ झाली त्याच्यामध्ये भाजप दिवसेंदिवस स्ट्रॉंग होताना दिसतोय. भाजप, अशा बलाढ्य भाजपशी जर तुम्हाला दोघांना एकत्र येऊन, समजा हायपोथेटिकल बोलतोय, दोघांना येऊन लढायची असेल तर ती एक मशिनरी आहे प्रचंड मोठी. ते सतत कार्यमग्न राहणारी लोक आहेत. त्याच्यानंतर ते सतत निवडणुकीच्या बोर्डवर अलर्ट असतात, ग्रास रूटला ते काम करतात. अशा यंत्रणेसोबत, बलाढ्य यंत्रणेसोबत तुम्हाला लढायचं असेल तर तुमची कार्यपद्धती बदलावी लागेल ना. ठाकरेंना ती कार्यपद्धती बदलण्याची सुद्धा वेळ आली आहे का? या प्रश्नाचं उत्तर मी माझ्या बोलण्याच्या पुढच्या भागात देतो. प्लीज सर. त्याच्या अगोदर रोहित चंदावरकरांनी मतभेदाचं जे स्वागत केलं, तर ते या मुद्द्यावरती माझे मतभेद आहेत. मतभेद यासाठी आहेत की आपण एक 10-12 दिवसापूर्वी याच विषयावरती किंवा 15 दिवसापूर्वी ज्यावेळेला याच विषयावरती आपण चर्चा केली होती, त्यावेळेला इतर सगळ्या मुद्द्यांपेक्षा मराठीचा मुद्दा अधिक महत्वाचा असेल असं त्या दिवशी पण माझं म्हणणं होतं, आणि आजही तेच म्हणणं आहे की याला एक भावनिक मुद्दा लागतो अशा पद्धतीच्या राजकारण पुढे नेण्यासाठी, आणि तो मराठीच्या निमित्तानं या दोन्ही बंधूंना मिळालाय. हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. दुसरा त्याच्यातला भाग असा आहे की हे राजकारणात किती फायदा होईल किंवा मराठीच्या नावावर मतं मिळतील की नाही. झालंय असं की ही एकूण हिंदी सक्ती जी आहे ती गुजरात केंद्रित राजकारणाकडून महाराष्ट्रावर आणलेल्या दबावाची रणनीती आहे किंवा राजकारण आहे. असा जो याच्यातला टर्न आहे ना, हा अतिशय निर्णायक आहे. कारण आपण पाहिलं की लोकसभा आणि विधानसभेच्या वेळेला ज्या शिवसेनेला, म्हणजे विशेषतः उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातल्या शिवसेनेला, ज्या शिवसेनेला कधीही मुस्लिमांनी मतं दिली नाहीत,
त्या मुस्लिमांनी केवळ भाजपाच्या विरोधात उभा राहणारा, ठामपणे उभा राहणारा पक्ष आणि नेता म्हणून उद्धव ठाकरेंना मतं दिली, हे आपण जवळून पाहिलंय. त्यांच्यावरती टीका पण झाली, आजही होते आहे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की हा मराठी असेल किंवा या पद्धतीचा कुठलाही भावनिक मुद्दा जो असेल, त्याच्या मागचे राजकीय प्रवाह कोणते आहेत आणि ते राजकारण पक्षीय राजकारण म्हणून कुठल्या दिशेने वळण घेतं, हा याच्यातला महत्वाचा भाग आहे. आणि त्यामुळं मराठी हे निमित्त ठरलं. आणि या पद्धतीच्या अँटी बीजेपी पॉलिटिक्सच्या केंद्रस्थानी जर दोन्ही ठाकरे बंधूंची एकी जर आली तर कदाचित राजकारणाचं चित्र वेगळं राहील. आत्ता जो तुम्ही सुरुवातीला प्रश्न जो विचारला होता की म्हणजे आत्ता जो प्रश्न विचारला होता की दोघांच्या कार्यपद्धतीमध्ये बदल करण्याची गरज आहे का, ते डेफिनेटली आहे. पण बऱ्याच वेळेला असं होतं की जसं क्रिकेटमध्ये बॅट्समन ज्या साईडला अधिक चांगला खेळतो, जो स्ट्रॉंग असतो ना, तिकडच तो आउट होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे हे अति डावपेच जे आहेत, तर मराठीच्या मुद्द्यावर विशेषतः पहिलीपासून तिसरी भाषा सक्तीची करण्याच्या मुद्द्यावरती भाजपनी हा जो काही निर्णय घेतला होता किंवा या महायुतीने जो निर्णय घेतला होता, तो इतक्या मोठ्या प्रमाणावर अंगलट येईल याचा अंदाज डेफिनेटली मी सांगतो भाजपला नव्हता आला. कारण शिक्षण खातं शिंदेच्या शिवसेनेकडं, ते सगळे पाहून घेतील अशा पद्धतीची स्वतःची सुरुवातीची थोडी बेफिकिरी होती भाजपमध्ये. आणि ज्या वेळेला त्यांनी पॉलिटिकल टर्न घेतला, म्हणजे पक्षीय राजकारणाचं वळण घेतलं, त्या क्षणाला भाजपने याच्यात हस्तक्षेप केला आणि ते GR पण मागे घ्यायचा निर्णय घेतला. आता या पार्श्वभूमीवरती या दोघांना कार्यपद्धतीत बदल करावा लागेल का? मला असं वाटतं की शिवसेनेचं एकूण जे कल्चर आहे आणि शिवसैनिकांचं जे कल्चर आहे, त्यांना आदेश मानण्याची जी त्यांच्यात मुरलेली जी सवय आहे, तर याच्यावरती बरंच काही अवलंबून आहे. कदाचित राज ठाकरेंच्याकडून, म्हणजे राज ठाकरेंचा आता एकही आमदार नाही, खासदार नाही, पण तरी सुद्धा राज साहेबांचा आदेश आला म्हणजे काम करावं लागतं, ही जी एक खाली जी भावना आहे. थोडं काम करायला हवं, ही पण भावना लोकांची आहे ना सर. तो जो मुद्दा आहे ना, ते महाराष्ट्रात का जात नाही, हे शहरापुरतेच का मर्यादित राहिले? शरद पवार साहेब कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा इतके सगळा महाराष्ट्र पिंजून काढत होते. एकनाथ शिंदे तिकडे सातत्यानं, ते तर 3 शिफ्टमध्ये काम करणारे सध्या राज्यकर्ते आहेत असं म्हणतात. ते आम्ही सकाळी अजितदादा करतात, दुपारी एक करतात, रात्री एकनाथ शिंदे करतात. राजेश सर तुम्ही सांगा, 3 शिफ्टमध्ये काम करणाऱ्यांसोबत लढायचं म्हणल्यावर थोडा अंग झटकावं लागेल की नाही? बरं का, एक मिनिट, यातला प्रचाराचा भाग सोडून देऊन आपल्याला हे मान्य करावं लागेल की कोरोनाच्या काळामध्ये उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री म्हणून ते घर कोंबडा वगैरे ते जे टीका होते ती सोडून द्या, पण त्या काळातलं सरकार अत्यंत चांगल्या प्रभावी पद्धतीनं चालवलं, हे आपल्याला मान्य करावं लागेल. आणि रस्त्यावरती कोण होतं? रस्त्यावरती राजेश टोपे हे एकमेव मंत्री, सोडले तर फारसे मंत्री पण नव्हते. त्यामुळे आता प्रचाराचा भाग त्यातला सोडून देऊ, तो काही आपल्या डिबेटचा विषय नाही. प्रश्न असा आहे की एकदा कार्यकर्त्यांमध्ये या पद्धतीची संस्कृती जर मुरलेली असेल तर नेतृत्व कदाचित हे दोघे एकत्र आल्यानंतर मोठं होईल ना. ठीक आहे राजे विलास, आता रोहित चंदावरकरांनी या संपूर्ण विषयालाच बॉलिवूडच्या रॅपरमध्ये पॅक केल्यामुळे ते सांगायचं तर या संपूर्ण ठाकरे कुटुंबाचे बॉलिवूडकरांशी खूप जिव्हाळ्याचे संबंध आहेत. मग बाळासाहेब ठाकरे असो, उद्धव ठाकरे आणि त्यांचे चिरंजीव असो, तर त्यांचेही आहेत. मिलिंद गुणाजी उद्धव ठाकरेंचे मित्र आहेत. आदित्य ठाकरेंची तर सगळी अख्खी फिल्म इंडस्ट्री मैत्री आहे, आणि राज ठाकरेंची. पण या आपल्याकडे जे 3 खान आहेत त्यापैकीच्या 2 खानने दिवस वाटून घेतलेले आहेत. सलमान खानने ईद वाटून घेतली आपला चित्रपट लॉन्च करायला, आणि शाहरुख खानने दिवाळी वाटून घेतली. आता ह्या ठाकरे कलाकारांना 1 दिवस शिल्लक हवा होता, तर तो त्यांनी हा मराठी भाषेचा उत्सव म्हणून तो घेतलेला आहे. आता हा उत्सव ते निवडणुकीपर्यंत टिकवणार का? कारण तोपर्यंत बुकिंग तर राहिलं पाहिजे ना सगळ्या राज्यभरामध्ये. ह्या प्रश्नाचं बुकिंग किती वेळ राहतं, म्हणजे मराठी माणूस जो आहे, मराठी मतदार जो आहे, त्याच्यावरती हे किती वेळ गारूड करू शकतात, हा पण एक तितकाच महत्वाचा मुद्दा होता. कारण बाळासाहेब ठाकरेंचं हे मोठे पण होतं, जर समजा एखादी गोष्ट चिघळली किंवा ती त्यांनी चिघळवली तर ते नियंत्रणात आणण्याचं त्यांचं कौशल्य आणि कसब होतं. ते आता ह्या 2 बंधूंकडे शिल्लक आहे का? तर ते त्यांच्या कार्यप्रणालीमध्ये, कार्यशैलीमध्ये आहे. पण त्यांची कार्यशैली दोघांचीही बदलणार नाही, हे तुम्ही समजून घ्या. कारण जेव्हापासून उद्धव ठाकरे आले तेव्हापासून लोक हेच बोलतायत. जर उद्याचा हा ट्रेलर असेल तर मग पुढचा पिक्चर कसा असेल याची उत्सुकता महाराष्ट्राला असणार आहे. पण आजच्या घडीला ट्रेलरची उत्सुकता मात्र सगळ्यांना आहे. सिनेमा पुढे कसा होतो, तो ब्लॉकबस्टर होतो का, काय होतो, हे महाराष्ट्र आपण सगळेजण पाहणार आहोत आणि त्याचं विश्लेषण सुद्धा करणार आहोत. खरं तर एवढे विश्लेषक, इतके दिग्गज सगळे असताना 1 तासात हे सगळं होणं हेही अशक्य आहे. पण तरीसुद्धा तुम्ही सगळ्यांनी खूप महत्त्वाच्या मुद्द्यांवरती बोट ठेवत एक तटस्थपणे चर्चा करण्याचा प्रयत्न केला आपण सगळ्यांनी. त्याबद्दल
सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. या चर्चेत बडे मुद्देमध्ये आपण सगळेजण आलात त्याबद्दल. पण हे आपण राजकीय विश्लेषकांचं ऐकलं, सामान्य जनतेला काय वाटतंय ते जरा जाणून घेऊया पोलच्या माध्यमातून. ठाकरेंची एकी राजकीय अपरिहार्यता वाटतेय का? 83% लोकांना वाटते होय. जरी भावना जनतेची असली तरी त्यांची ती राजकीय अपरिहार्यता आहे आणि ती मान्य वाटते लोकांना. 83%, 17% लोकांना नाही असं वाटतंय. तर हा जनतेचा कौल आहे आणि राजकारण पुढच्या काळात सुद्धा होत राहणार आहे. त्याचे पडसाद कसे उमटत राहतील हे आपण बघत राहू, त्याचं विश्लेषण करत राहू. आज बडे मुद्द्याच्या चर्चेत आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.